आज शिवाचा अभिषेक झालेला दिवस आहे. सगळी आपण ही माहिती ऐकली. यानिमित्त उदय सरांनी आणि आपण सर्वांनी मला इथे बोलवलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे गिरी महाराज, आपले राठोड सर. आता आपल्याला सगळ्यांना मी तुम्हाला हेच म्हणणार होते की सगळेजण असे एनर्जिक राहा, म्हणजे अशी स्माईल असली पाहिजे चेहऱ्यावर, असं टाईट बसलं पाहिजे. कुणी हसत नव्हतं आणि सर उठले की सगळे असे हसायला लागले. मला पण खूप आनंद झाला. त्यांनी फार छान म्हटलंय, ते पण सांगेल पुढे. कोकाटे महाराज बोलत होते माझ्या अगोदर, म्हटलं ते महाराज आहेत, माझ्या नंतर बोला तुम्ही. आणि आज सर मला एक आनंद होतोय जेव्हा इथे 95% प्रेझेंटी असते मुलांची. मला वाटतंय मी ही कॉलेज असं पाहिजे की 95 सर्व टीम आणि सर्व तुम्ही विद्यार्थी तुमचं खूप खूप मोठं कौतुक करते, तुमचं स्वागत करते, तुमचं अभिनंदन करते. रेग्युलर पाहिजे. आमच्या काळात खूप रेग्युलर असायचे, शिस्त असायची, पण हल्लीचे कॉलेज बघते मी फक्त नावापुरते असतात. पण इथे सगळी शिस्त आहे. आल्यानंतर एवढी स्वच्छता, दारात चप्पल काढे, तिथून पुन्हा पुढे अगदी शिस्तीत. तुम्ही सगळेजण एवढे छान. आणखी एक मला वाटतं की तुम्ही अशी एकदम कशी असली पाहिजे, जोशमध्ये. सरांनी खूप छान गाणं म्हटलं, जिंदगी नाही का एक सफर. तसं तुम्ही पण सगळेजण एकदम जोशमध्ये राहिलं पाहिजे. आता सगळ्यांनी सरांना तेच म्हटलं की वक्त्याची गरजच नव्हती, कारण हे बच्चे 4-5 बच्चे बोलले ना, तुम्ही सर्व सांगितलं. ते बघा ज्ञानेश्वरी नाही का म्हणते, वाचून झाले की सार झाला, तसं तुम्ही सर्वच अगदी सार सांगून ठेवला. आज तुम्ही काय कार्यक्रम ठेवले ते तुमचं काय पर्यावरण, कुटुंब होतं वाटतं, स्वदेशी विचार, सामाजिक समता, अगदी छान छान एवढी सुंदर माहिती सांगितली सगळ्यांनीच नाही का. आता मी आहे, मी काही एकाच विषयावर नक्की बोलणार नाही, मी थोडंसंच बोलणार. मला पण गडबड आहे तुमची पण सगळ्यांची मानसिकता बघून. तर हे बघा, आता तुम्ही इथं बसलेले 150 किंवा 200 विद्यार्थी नक्की असाल. अंदाज सांगते, काम जायचं नाहीये. तुम्ही हे 200 विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण एक झाड जगवायचं आणि त्याला जगवायचं. तुम्ही किती जण आहे? 200 जणांनी फक्त एकच झाड लावलं, जगवलं, तर किती झाडं झाले? 200 झाडं झाले का नाही? पर्यावरणाचं संतुलन कुठे काय असेल ना? पर्यावरण संतुलन तुमच्या हातात पाहिलं ना. पर्यावरण जेव्हा आपण झाडं तोडतो, आपण झाडं लावत नाही, आपण आता प्रदूषण, हे बघा आता वायूमध्ये खूप प्रदूषण आहे. आपल्याला आता काही दिवसांनी ऑक्सिजन मिळतंय का नाही, आपल्याला अडचणी आहे. मग आपलं काम काय आहे? एक झाड. प्रत्येकाने ठरवायचं आत्महत्या करून विद्यार्थ्यांनी की मी एक झाड लावणार. आणि आपल्या गिरी महाराजांनी 2 स्टोरी इतक्या छान सांगितल्या. त्यांची सांगण्याची पद्धत, त्यांचा बोलण्याचा गोडवा, ते मला खूप आवडलं. पण तुम्हाला सांगते, कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातले आई वडील आणि आई वडील त्यांना मुलं कशी अनुकरण करतात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येकाचे आई वडील खूप चांगले असतात, आई वडील अजिबात खराब नसतात. आई वडिलांना कधी जिंदगी वाटत नाही काय आपल्या मुलांचं खराब व्हावं किंवा आपल्या मुलांना त्रास व्हावा असं आई वडिलांना कधी वाटतं का? नाही वाटत. तुम्ही हे बघा, सगळेजण मुलं शांत बसा. हे जे तुम्ही तुमचं हे तरुण वय ना, ते 3 वर्ष येत म्हणतात त्या वयाला. या वयामध्ये भरकटत न जाता या आपण आपलं आयुष्य घडवायचंय. तुम्ही सांगा, तुम्हाला नंतर काही करता येतो? मी माझ्या बच्चन असंच म्हणायचे हो, त्याच्यानंतर तुला काही करता येतं, कोण अडवतं तुला? तू खेळ, तू ठरव आज हॉस्पिटल बंद ठेवायचे, त्याचा कोणी मालक आहे का? मग तसं तुमचं हे वय आहे, तुम्हाला घडायचं, तुम्ही घडा. आणि सगळ्यात महत्वाचं, जशी मी सरपंच झाले ना, एक गोष्ट सारखी मला वाईट वाटत राहतं. जी तरुण पिढी आहे ना, जस्टिस बॉईज, हे तुम्ही ना वाईट मार्गाला लागताय. तुम्हाला म्हणत नाही, पण ही तरुण पिढी मी जेव्हा ही पाहते ना, वाईट मार्ग म्हणजे ड्रिंक आलं. हे बघा, आपलं देवाने आपल्याला एवढं फिट, एवढं सुंदर शरीर देवाने दिलंय का नाही? देवाने देताना एक कान दिलाय का? एक नाक पण एकाचा, एकच नाकाचा पाठ दिला, एकच डोळा असं काही दिलंय का? देवाने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय. हे बघा, पाणी पिताना सुद्धा आपण ग्लासात बघतो, पाणी स्वच्छ आहे का? पाहतो की सगळेजण? पाहतो की नाही? मग हे आपलं एवढं चांगलं आरोग्य आहे, त्याच्यामध्ये कुठलंच ड्रिंक घालायचं नाही. कोल्ड ड्रिंक नसू दे, तुमचं सॉफ्ट ड्रिंक नसू दे, काहीच घालायचं. मिल्क ड्रिंक घाला, मिल्क का 1 ग्लास, तुमचे हेल्थ चांगले राहील. हे बघा, तुम्ही आता जरी आई वडिलांवर आधारित असाल तर काही दिवसांनी तुम्ही कुटुंबाचं घडण होणार आहे, कुटुंब प्रमुख होणार आहे. मुलीच असतील किंवा वाईज असतील, गर्ल्स असतील. पण हे सगळं करत असताना आता सगळ्यांनी खूप
पहिलं महत्व कशाला द्या? तुमच्या आरोग्याला द्या. तुमचं आरोग्य आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. आपलं शरीर कमवावं, आपल्या तब्येती चांगल्या सांभाळा. आता तुम्ही इथे बसला सगळेजण, मला असं पॉवरफुल वाटलंच नाही. जेव्हा सर बोलले का तेव्हा माझ्या मुलांना हसता येते. चेहऱ्यावर अशी स्माईल पाहिजे, नेहमी अशी पॉवरफुल पाहिजे आपल्याकडे. तुम्ही सांगा, उठलं तेव्हा बसून झोपेतून उठलं, सरांनी सांगितलं मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं टीचर आहे म्हणून. तुम्हाला सांगते 2000 पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये काम करते. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आहे मी. आणि तुम्हाला सांगते, आपण झोपेतून पहिल्यांदा उठलं की सगळ्यात अगोदर जमिनीला स्पर्श करायचा. पुन्हा आई वडील आले की आपण आपल्या अंगी आपण या सवय लावून घेतल्या पाहिजे. आपल्या तरुण लेकरांनी बघा, संस्कार करायला आजकाल कुठे बाहेर केंद्र वगैरे आहे, कुठं जायची गरज नाही. संस्कार आपल्या फॅमिलीला, आपल्या कुटुंबातून संस्कार मिळतात. आपले आई वडील असतील, आपण सगळेजण विद्यार्थी असाल, हे बघा उलट बोलणं. मी इशी एक दिवस सर माझे बच्चे खेळत होते, ग्रामपंचायतीत बसले ना, इशी शिव्या द्यायले. शॉक झाला, एवढे बच्चे मस्त माईपर्यंत हे सांगायले. मला एवढं वाईट वाटलं. मी म्हटलं आई माईवर का नाही म्हटलं मला. मी म्हटले मॅडम आम्ही असंच बोलतो. मी म्हटलं का असं का बोलता? चांगलं बोला ना. राम राम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, नाम्या तुकार, मित्राला बोलवा. लगी तो माया आणि एवढी खडे वेचायला. खडेच वेचत होते ते काहीतरी वाळूवरचे असतात ना, शिंपले काहीतरी असं काही. म्हणून मला वाटायचंय, मग सर फार छान म्हटलंय की हे कुटुंब आपलं कसं जबाबदार असतं. तुम्हाला सांगते, तुम्ही पिक्चर बघता, ते पिक्चरमध्ये राहिलं एक छोटीशी स्टोरी आहे बघा. सगळ्या मुलांना खूप आवडत, कारण पिक्चरचं गाणं आवडलं म्हणलं आता आपण एक थोडं बोलू. काय झालं, वडील असतात आणि त्याच्या मागे त्यांचा मुलगा बसलेला असते. दोघं जण स्कूटीवर चालले असतात. चालत असताना त्यांचं एक जंप होतं, म्हणजे तुटतं. सिग्नल तिथं हे नसतात, पोलीस वगैरे कुणी पाहिलेलं नसतं. तर पप्पा विचारतात मुलाला, लक्षात आली असेल स्टोरी. पप्पा विचारतात मुलाला की कुणी पाहिलं का आपण सिग्नल जंप केलेलं, तोडलेलं कुणी पाहिलं का? ते मुलगा म्हणतो पप्पा कुणीच नाही पाहिलं. पुढच्या सिग्नलला जात होतो त्याचे पप्पा आणि पाहतात तिथं पोलीस दिसतात. बाजूला गाडी घेतात, बाजूला गाडी घेऊन सांगतात की माझ्याकडून मागचं सिग्नल तुटलंय, जंप झालंय. तर ते पोलीस म्हणतात कुणी पाहिलं नाही. म्हणजे पोलिसांना आश्चर्य वाटतं ना, कारण स्वतःहून सिग्नल तुटलंय भारत देशात, पॉसिबल. मग ते एवढा आनंद होते त्या पोलिसांना. ते म्हणते हो नाही म्हणे, पण कुणी पाहिलं नाही ना. ते पोलीस म्हणतात, ते म्हणते कुणी पाहिलं नाही पाहिले. माझा मुलगा उद्या हे भारत देशाचा नागरिक आहे, त्याला कळाले की त्याच्या बापाने सिग्नल तोडले. काय ते असं ते पे करून घ्या, तुम्ही पे करून घ्या. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कुटुंबातून मिळतात. आणि कुटुंबाचं फार छान सांगितलं की आईने लहानपणी तुम्ही वाईट करायला, चुकीचं करायला तुम्हाला शिक्षा नाही दिली तर तुम्ही पुढे जाऊन किती मोठी गुंड होऊ शकता. म्हणजे कुटुंब प्रमुख, कुटुंब आणि आई वडील खूप अनुकरण, आई वडिलांचं खूप अनुकरण करतात. एक लेडी असते की रेल्वेनं प्रवास करायला असते आणि आजचं जग कशाच आहे, कुठेही झालं तर मोबाईल बघायचं नाही का. मोबाईल ती आई घेते, बुक वाचते. छोटी 2 बेबी असतात तिची मुलं, म्हणजे 8वी 9वीचे असते आय गेस. ते मुलं पण काय काढतात, पुस्तक काढतात आणि वाचन करतात. आता आजचं जग असं आहे, युग इतकं आधुनिक आहे. आणि बाजूचे जे असतात पॅसेंजर बसलेले, त्यांना एवढं कुतूहल वाटतं, हो ते पुस्तक आणि एवढे छोट्या म्हणजे बॉयच्या हातामध्ये पुस्तक. मॅडम हे कसं पॉसिबल आहे हो, ह्या लेकरांच्या हातात पुस्तक कसं आहे, ते वाचन कसं करतात? ते म्हणे लेकरं कुणाला अनुकरण करतात, आई वडिलांना. आई पुस्तक वाचते म्हणून सुरुवातीला मुलं पुस्तकातले चित्र बघतात, आई काय वाचते ते. पुन्हा त्याला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते आणि ते पुस्तक वाचतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आई वडील खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर आता काही जण, बरेच जण मला म्हणतात मॅडम तुम्ही म्हणतात की आई वडिलांनी चांगलं राहायला पाहिजे, आई वडिलांनी घरामध्ये भांडाभांडी नाही करायला पाहिजे. सगळ्यात जास्त माझ्याकडे सासा सुनाच्या भांडाभांडी येतात. ते सगळ्या जणांचं म्हणणं असतं की असं वगैरे असं काय करताय. तर मी सांगते, ज्या घरामध्ये काही जण म्हणतात मॅडम आम्ही आई वडील एवढे चांगले येतो पण आमचा मुलगा असा खराब निघाला. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचे, आई वडील
सगळ्यांच्या घरी बघायला आले मी, मला माहिती तुम्ही फार दूरचे नाही. सगळ्यांनी ठरवायचं एक एक झाड लावायचं, आपल्या झाडाच्या समोर लावा. एवढं बरं सांगा त्या झाडाला किती जागा लावायचं. आता मी 3,500 झाड जगवले, तो पाहिला असला आहे तो पाडी तिथे, त्यातलं एक पण झाड गेलं नाही, तर जगले नाही. प्रत्येकाने एक एक झाड लावा. सर म्हणले तसं जिंदगी है सफर का है सुहाना कल चाहो किसने जाना, तसं आपलं जीवन हे देवानी आपल्याला जेव्हा आपल्याला इथं पाठवतो त्या आपल्याला पृथ्वी देवाने काही ठरवून दिलेलं असतं की तुमच्या हाताने एवढं चांगलं काम झालं पाहिजे. कुठलं तेव्हापासून किती वर्ष आपल्याकडे आले, आपली जिंदगी बघा. मध्ये एक डायलॉग आहे बघा, तुम्ही पाहिला असतं, जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए, है ना. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. जेवढा आपल्या देवाने वेळ दिलाय, जेवढे आपल्याकडे आपल्याला, मी म्हणलं ना, एक दिवस एक सेकंड एक मिनिट ठरवायचे की आपल्याला चांगलं कसं काम करता आलं पाहिजे. आपण आज किती तास अभ्यास केला? आज 2 तास. उद्या किती करायचा? अर्धा तास वाढवा. पुढे किती? अर्धा तास वाढवा. सगळेजण पळा. मराठी पडलं ते एवढं सुंदर आहे दर्शनेश्वर मंदिर, 2-3 किलोमीटर चालला, किती छान तब्येत आहे. सगळेजणांनी तब्येती सांभाळा. मला इथं बोलवलं. मला नेहमी तुमच्या भुगे सरांची स्तुती करायला आवडते. नेहमी नम्र, आयडियल ज्ञान, एकदम सगळं शिस्तीत, इंट्रीपासून. मला वाटतं तुम्हाला झाडाला कर्मचारी असतात ते स्वच्छता करायला, एवढं सगळं स्वच्छता, सगळं सुंदर तुमची एवढे बिझी आणि बिझी दिवस होता, एवढा बिझी. सरांची रिक्वेस्ट, म्हटलं आपले कामं रोज चालतात, तुमची त्या निमित्ताने भेट होते. तुम्हाला सांगू का, मला आमच्या घरी थोडंसं एक छोटंसं उदाहरण सांगते. मला 2 बच्चे, एक मुलगी एक मुलगा. आमच्या घरी एक सासू सासरे एक नंतर काय म्हणतात, आनंद मुलाचं नाव आहे, ती माझं आहे. हां, आणि माझे मिस्टर म्हणतात की मुलगी जी आहे ती त्यांची. मग सगळेजण माझ्याकडे बघतात आश्चर्याने. मी सांगितलं जेवढे जिल्हा परिषदमध्ये लेकर आहे तेवढे माझे. जिल्हा परिषद 350 लेकर. मला जेव्हा तुमच्यामध्ये यायला ना, त्याच्यामुळे मी बच्चांमध्ये येते का, मला सगळ्यात जास्त आवडतं तुमच्यामध्ये यायला. तुम्हाला माहिती आमच्यात काहीच बदल होणार नाही हो, आम्ही आहे तसंच राहणार आहे, आमच्यात काहीच बदल होणार नाही. पण बदल भारताचे नागरिक, चांगले नागरिक तुम्ही घडणार आहे. देश तुमच्या हातात आहे. आपला भारत देश थोडा, आपलं बरेच समजा, आपला बरेच आमचा तुमच्या हातात आहे. तुम्हाला कुठले वाईट व्यसन लागले नाही पाहिजे. तुम्हीच आपलं नेतृत्व केलं पाहिजे आपल्या भारताचं. तुमच्या पिढीमध्ये सगळं जोश असला पाहिजे. म्हणून तुम्हाला हे सांगू इच्छिते. तुमच्यासाठी बोलण्यासाठी भरपूर आहे, पण वेळेच्या मनानं म्हणत मी खूप काही बोलले. माझं इथं आलंय, माझा आदर सत्कार केला. सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे. मला सगळे मुलं खूप आवडतात. काही कुणाची अडचण असेल तर नक्की मला सांगा. मला इथे बोलवलं, आदर सत्कार केला, त्याबद्दल आपली सर्वांची खूप खूप